नमस्कार. इनसाईट स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा. काही गोष्टी थोड्याशा खटकल्या, म्हणजे वैयक्तिक मला कदाचित खूप जणांना खटकत असतील, काही जण बोलत असतील किंवा काही जण टाळतसुद्धा असतील, परंतु त्या विषयावर मी थोडंसं म्हणजे बोलायचा प्रयत्न करते. आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा. खूप जण काय करतायत की आपल्या व्यवसायाच्या दुकानावर आपल्या हिंदू देवी देवतांची नावं टाकतात. मग साहजिकच आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या व्यवसायाच्या दुकानाचं नाव आपल्या हिंदू देवी देवतांच्या नावाने टाकताय, तर तुमच्या पावती बुकावर देखील तेच नाव आलं, तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरवर सुद्धा तेच नाव आलं, गोमास्ता लायसन म्हणा, पावती बुक म्हणा, व्हिजिटिंग कार्ड म्हणा, सगळ्यावर सुद्धा तेच नाव आलं. मग अशा वेळेस जेव्हा आपण ॲड करताना, पब्लिसिटी करताना कोणत्याही गोष्टीवर ते नाव टाकतो, तेव्हा जिथे आपली श्रद्धा आहे, जिथे आपली पूर्णपणे भक्ती आहे, जिथे आपण पूर्णपणे शरण गेलेलो आहे आणि कुठे ना कुठे आपण त्यांना मानतो, म्हणूनच आपण आपल्या दुकानाचं नाव त्यांच्या नावाने ठेवलेलं आहे. अशा आपल्या आराध्य, आपल्या ईश्वराच्या नावाचा कुठं अपव्यय होत नाही का? कारण जेव्हा आपण एखाद्याला बिल देतो, पावती देतो, व्हिजिटिंग कार्ड देतो, आपल्या दुकानाचं कॅलेंडर देतो किंवा काहीही आपल्या दुकानाच्या नावाचं देतो, त्यावेळेस तो व्यक्ती त्याचं काम झाल्यावर तो कचऱ्यात तो फेकतो की नाही? कधी कधी व्हिजिटिंग कार्ड नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असल्यामुळे घेतात, लोकं खाली फेकतात, त्याच्यावर पाय टाकतात की नाही? कोणाचेही, कोणी काही मुद्दामून करत नाही, पण पाय तुडवलं जातं. मग मला एक सांगा की जिथे आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या ईश्वराचं नाव आपल्यासाठी किती पूजनीय आणि किती श्रद्धेचा विषय आहे, तर तिथे आपण ते तुडवल्यामुळे आपल्याला थोडेफार तरी कर्म लागत असेल, तो ईश्वर, तो आराध्य आपल्यावर नाराज होत असेल, हो की नाही? जर चुकीचं बोलत असेल तर प्लीज प्लीज सगळ्यांनी कमेंट करा, सांगा. आणि जर योग्य वाटत असेल तर मी म्हणत नाही आता बदलू शकता तुम्ही किंवा बदलायलाच पाहिजे, पण पुढं काही तुम्ही तुमचं प्रतिष्ठान स्थापन करत असाल, काही नवीन गोष्ट सुरू करत असेल, तर कृपा करून छानसं तुमच्या बिझनेसला साजेल असं, बिझनेसचा ज्याच्यात उल्लेख होत असेल असं सुंदरसं नाव न्यूमरोलॉजी ग्राफोलॉजीच्या मार्फत पण करू शकता, तुमच्या अंकशास्त्राच्या नुसार करू शकता, किंवा तुमच्या बिझनेसला प्रमोशन देईल असं नाव तुम्ही टाकू शकता, असं मला तरी वाटते. हे माझे वैयक्तिक विचार मी इनसाईट स्टोरीकडून आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते. काही चूक भूल असेल तर छोटी बहीण म्हणून माफ करा. धन्यवाद.